उत्तर या हक्कभंगामध्ये असते आणि आमचे प्रशासकीय अधिकारी सरळ खोटी आणि चुकीची माहिती त्या ठिकाणी देतात। त्याचा आपण निषेध सुद्धा केला। कालच आपण एक पत्र सुद्धा त्या ठिकाणी दिलं आणि खोटी उत्तरं प्रशासनाने तुमच्या समोर तुमच्या तोंडातून सभागृहामध्ये कशी वदवून घेतली याची सखोल चौकशी करा। कारण आपल्याला आठवत असेल डिसेंबर 2022 नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी खोटी माहिती सभागृहाची दिशाभूल होईल अशी माहिती फडणवीस साहेबांनी दिली। दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पेपरच्या माध्यमातून त्या माहितीला काउंटर केल्या लगेचच 4 जानेवारी 2023 ला सह्याद्री शासकीय निवासस्थानी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी कायम कामगारांच्या खासगीकरणाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये कंत्राटी कामगारांच्या त्या वाक्यामध्ये दुरुस्त